ॲक्च्युअलमध्ये हे माहीतच नाही लोकांना की आपण मॅन्युअल टेस्टिंग का म्हणतो, ते योग्य आहे का मॅन्युअल टेस्टिंगला मॅन्युअल टेस्टिंग म्हणणं पण. मला तुला अभिनंदन करायचं खूप इच्छा आहे. म्हणजे जे काही मी मराठी चॅनल्स पाहिले आपल्या क्षेत्रातले आय टीच्या कॉन्टेक्समध्ये, तर इट्स वन ऑफ द बेस्ट चॅनल दॅट आय हॅव सीन सो फार. तर कीप इट अप आणि तुझ्या पूर्ण जर्नीसाठी शुभेच्छा. थँक्यू. सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय? बऱ्याचदा कुठलाही विषय असतो आयुष्यामध्ये, म्हणजे फॉरगेट अबाउट द प्रोफेशनल वर्ल्ड, तुम्हाला त्या संज्ञेचं महत्त्व कळलं तर तुम्हाला ती मजा येईल. करेक्ट. त्यातले बारकावे समजते. बरोबर. नाही तर मग समज गैरसमज आपण आयुष्य काढतो. तर टू बी अ डिटेक्टिव्ह, सीआयडीचं दया आठवतो तुम्हाला, अभिजित आठवतो, करेक्ट, शिवाजी साठम आठवतो. येस. असे सगळे कॅरेक्टर तुमच्यात एकवटले पाहिजे. लर्निंग अबाउट युअर प्रॉडक्ट, काय चालतं काय नाही चालत, आणि त्यातनं तुम्ही जी माहिती देतात तुमच्या स्टेक होल्डर्सला, ज्यांचा स्टेक आहे तुमच्या प्रोजेक्टवरती, ज्याला आपण आयटी मध्ये प्रेमाने गो लाईव्ह नो गो लाईव्ह म्हणतो. करेक्ट. त्याला जी आपण सॉफ्टवेअर टेस्ट करतो की सॉफ्टवेअरचं मॅन्युअल टेस्ट करतो, म्हणजे हेल्प फाईल टेस्ट करतो. आपण सॉफ्टवेअर टेस्ट करतो, राईट? बरोबर. इट्स नॉट अ मॅन्युअल टेस्टिंग, इट्स अ सॉफ्टवेअर टेस्टिंग फर्स्ट ऑफ ऑल. ओके. सो मॅन्युअल टेस्टिंग इज अ इनकरेक्ट वर्ड. इंडस्ट्रीमध्ये चालत आलाय, दॅट्स अ डिफरंट स्टोरी, बट इट्स अ रॉंग वन. बट मॅन्युअल ऑटोमेशन हे जे वर्गीकरण हे सगळ्यात चुकीचं आहे. नथिंग इज मॅन्युअल, नथिंग इज ऑटोमेशन. आपण मॅन्युअल डेव्हलपर कधी म्हटलंय कोणाला? नाही. का नाही म्हणत? बट थिंकिंग, क्वेश्चनिंग, अनालायझिंग, मॉडेलिंग द प्रॉडक्ट, डेव्हलपिंग द सिस्टम, थिंकिंग, प्रोव्हाइडिंग द फीडबॅक, एव्हरी सिंगल थिंग कॅन नॉट बी ऑटोमेटेड अप टू 100%. सो मला टेस्टिंगमध्ये जायचं नाहीये, टेस्टिंगमध्ये ग्रोथ नाहीये, पॅकेज नाहीये, तर ह्यावरती तुमचं मत नाही. हे ॲज अ फ्रेशरचा क्वेश्चन आहे. जर टेस्टिंगमध्ये खूप महत्त्वाचा वर्ड आणि आवडता वर्ड माझा कॉन्टेक्स्ट. तर कॉन्टेक्स्ट तुम्ही बघितला, तुम्ही कुठे काम करता, तुम्ही सर्व्हिस बेसमध्ये करतात की प्रॉडक्टमध्ये करतात की कॅप्टिव्हमध्ये करतात की स्टार्टअपमध्ये करतात, देयर आर सो मेनी इन्ग्रेडियंट्स टू इट विच कॉन्ट्रीब्यूट टू युअर पॅकेज. एआय आलं म्हणून काय करणार? एआय म्हणजे काय? कोणी तयार केलं एआय? कोणासाठी तयार केलं? लोकांनी तयार केलं, लोकांसाठी तयार केलं, लोकांसाठी. हा. आणि एक डेटा सेटवर चालतं कुठला तरी, तर डेटा सेट तेवढा मॅच्युअर नसेल तर चांगला पॉईंट मांडलाय की जर आपल्याला काही नॉलेज नसेल ना, तर आपण फक्त निगेटिव्हिटी म्हणा किंवा आपला गैरसमज म्हणा किंवा पसरू नका. तुमच्याकडे जर शुअर शॉट जर काही आन्सर असेल, तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, माहित असेल, तर नक्की तुम्ही शेअर करा. इम्पॉर्टंट पॉईंट, इफ यू वॉन्ट टू ग्रो, नो मॅटर व्हॉट यू डुइंग, यू हॅव टू इन्व्हेस्ट. करेक्ट. इट्स नॉट अ वेस्ट, इट्स अ इन्व्हेस्टमेंट. इफ यू हॅव टू ग्रो, यू हॅव टू इन्व्हेस्ट. करेक्ट. आणि इन्व्हेस्टमेंट आता ह्युमन टेंडन्सी, पैसा खिशात घातला ना आपोआप माणूस काम करतो. बरं. कॉन्फरन्स म्हणजे काय किंवा मीटअप्स म्हणजे काय? कॉन्फरिंग विथ द पीपल, म्हणजे त्या क्षेत्रातले. अगेन टेस्टिंग. आणि इफ यू आर लुकिंग फॉर अ जॉब, और इफ यू आर लुकिंग सम एक्सपेरिमेंटेशन, और इफ यू आर लुकिंग फॉर अ पेअर लर्निंग, म्हणजे कोलॅबरेटिव्ह लर्निंग, तर तुम्हाला भरपूर लोक भेटतील. गुड प्लॅटफॉर्म. गुड प्लॅटफॉर्म एक्सपोज करण्याचा. हा, असे बरेच. मेन मध्ये जर तुम्ही आयटी वाला देवला सबस्क्राईब केला असेल, तर तुम्ही आयटी वाला देव हा कोड यूज करून त्यांचं जे टॉप मेटला जे बुक आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग वर्ल्ड क्रॉसवर्ड पझल्स, हे बुक तुम्ही फ्रीली अवेल करू शकता. तर प्रथम आय कंडक्ट द इंटरव्ह्यू. ओके. की विच वॉज द लास्ट बुक यू रेड ऑन टेस्टिंग? ओके. बऱ्याचदा उत्तर नाही असतं किंवा फार फार आज टेक इट. अगेन नथिंग रॉंग, अगेन इट्स अ पार्ट ऑफ knowledge sharing thing, like awareness. So don't get into the misconceptions of manual automation and the influence of AI. त्या गोष्टी पूर्वी होत्या, आजही आहेत आणि पुढे राहतील. फक्त टर्मिनॉलॉजी बदलतील, प्रॉब्लेम स्टेटमेंट्स बदलतील, पण इन नटशेल एक लक्षात ठेवा, वी आर पीपल, वी आर डेव्हलपिंग सॉफ्टवेअर फॉर पीपल. अँड ॲट द एंड ऑफ, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लास्ट 2-3 इयर्स पासून आयटीचं मार्केट कसं आहे. आणि मेन म्हणजे काय आहे ना, की जे फ्रेशर्स आहेत किंवा जे एक्सपिरियन्स आहेत आणि त्यांचं जे काही प्रोफाईल सिलेक्शन असतं, की त्यामध्ये त्यांना थोडासा डाऊट येतो. जर कोणी टेस्टिंगला जर सांगितलं, कोणी रेफर केलं की अरे नाही तुम्ही टेस्टिंगला जा किंवा काय करा, तर असं झालं ना, आता भीती झाली की अरे नाही, एआय विल रिप्लेस सॉफ्टवेअर टेस्टिंग, मॅन्युअल टेस्टिंग. ॲक्च्युअलमध्ये हे माहीतच नाही लोकांना की आपण मॅन्युअल टेस्टिंग का म्हणतो, ते योग्य आहे का मॅन्युअल टेस्टिंगला मॅन्युअल टेस्टिंग म्हणणं पण. म्हणजे लोकांना टेस्टिंगचा अर्थच माहीत नाहीये आणि आपण फक्त गाईड करतो की अरे टेस्टिंगमध्ये कोडिंग नाहीये, मग तुम्ही टेस्टिंगमध्ये जा. बघण्याचा दृष्टिकोन मला असं झालेलं की टेस्टिंगची प्रोफाईल हा एक आय टी इंडस्ट्रीमध्ये खूप कमी आहे असं मला वाटतं. आणि हेच लोक कन्वे करतात म्हणजे बाकीच्या येणाऱ्या फ्रेशर्सला किंवा काय. आणि दुसरं गोष्ट काय की एक्झिस्टिंग जे काही क्यूए आहेत ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये असू या मॅन्युअल टेस्टिंगमध्ये असू या, तर ह्यांचं पण असं झालं की आपण मॅन्युअल टेस्टिंगमध्ये वर्क करतोय, आता आपल्याला एआय रिप्लेस करेल. खूप भीती झाली आहे, म्हणजे तुम्हाला तर जास्त माहीत असेलच. आज आपण हे सगळं डिस्कस करणार आहोत की यार खरंच मॅन्युअल टेस्टिंगला आपण मॅन्युअल टेस्टिंग का म्हणतो, हे योग्य आहे का. मॅन्युअल टेस्टिंग, एआय विल रिप्लेस मॅन्युअल टेस्टिंग, हे पण आज आपण बघणार आहोत. आणि टेस्टिंगचं फ्युचर काय आहे हे मी का बोलतोय, कारण आपल्याकडे खूप एक्सपिरियन्स इथे आहेत. योगेश खेरनार, त्यांचा ओव्हरऑल 18 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे टेस्टिंगमध्येच आहे. आणि त्यांचे
त्यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं ना तर खूप काही सारं आहे, कारण त्यांचा तेवढं IT मध्ये त्यांचा जो काही करिअर आहे ते 18 इयर्सचं आहे आणि खूप काही ब्लॉगिंग करतात ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की कॉन्फरन्स जे पण पुण्यामध्ये असूया की इंडियामध्ये असूया की जे कॉन्फरन्स जे अटेंड आपण करत नाही, मोस्टली मी पण अजून कधी कॉन्फरन्स अटेंड नाही केला आणि तुम्ही पण मोस्टली कधी केला नसेल. तर आज आपण इन डिटेल सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. IT रिलेटेड पण होतील आणि टेस्टिंगच्या रिलेटेड, फ्रेशर आणि एक्सपिरियन्स. सो हा पॉडकास्ट लास्टपर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट होणार आहे. आणि यस, आपण डिस्कस करूयात तसं. सो वेलकम टू IT वाला देव सर. धन्यवाद. आणि यस, तुमचं शॉर्ट इंट्रोडक्शन. ओके. नमस्कार मंडळी. बिफोर आय टॉक अबाउट माय सेल्फ, माझी इंट्रोडक्शन ओळख करून देण्यापूर्वी मला तुला अभिनंदन करायचं खूप इच्छा आहे. म्हणजे जे काही मी मराठी चॅनल्स पाहिले आपल्या क्षेत्रातले ITच्या कॉन्टेक्स्टमध्ये, तर इट्स वन ऑफ द बेस्ट चॅनल दॅट आय हॅव सीन सो फार. तर कीप इट अप आणि तुझ्या पूर्ण जर्नीसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. कमिंग बॅक टू माझ्या ओळखीबद्दल. तर नमस्कार मंडळी, मी योगेश करणार. संगणक प्रणाली या क्षेत्रामध्ये मी संगणक प्रणाली चाचणी या क्षेत्रात मी जवळपास 18 वर्ष होतील मला. ओके. आणि आय लव्ह दिस जॉब. करंटली मी सध्या मीडिया ओशन या मराठीत काय म्हणूया त्याला आपण संगणक प्रणाली संस्थेमध्ये कार्यरत आहेत गेल्या 11 वर्षापासून. आणि माझा हुद्दा आहे संगणक प्रणाली गुणवत्ता प्रबंधक, मॅनेजर इन टेस्ट इंजिनिअरिंग. योगेश, माझा फर्स्ट क्वेश्चन असेल की सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय? ओके. पुन्हा एकदा धन्यवाद हा प्रश्न विचारल्याबद्दल. कारण की बऱ्याचदा कुठलाही विषय असतो आयुष्यामध्ये, म्हणजे फॉरगेट अबाउट द प्रोफेशनल वर्ल्ड, तुम्हाला त्या संज्ञेचं महत्व कळलं तर तुम्हाला ती मजा येईल. करेक्ट. त्यातले बारकावे समजतील. बरोबर. नाही तर मग समज गैरसमज आपण आयुष्य काढतो. करेक्ट. कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, व्हॉट इज सॉफ्टवेअर टेस्टिंग? सो सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे मराठीत संगणक प्रणाली चाचणी कार्य. म्हणजे याच्यामध्ये भरपूर इन्ग्रेडियंट्स आहेत. मी सगळ्यांनी सांगत पण महत्वाच्या गोष्टी आहे की इन्ग्रेडियंट्स आहेत ते सांगतो. तर पहिला म्हणजे you need to be a very good questioner. Correct. So questioning is one of the part of that प्रक्रिया or that process. Then investigation, exploration, correct, experimentation, and finally ह्या सगळ्या गोष्टींचा एक सांगड घालून जे लर्निंग होतं, लर्निंग अबाउट युअर प्रॉडक्ट दॅट यू आर टेस्टिंग, द डोमेन दॅट यू आर वर्किंग इन, ही इज टेस्टिंग, विच ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही स्टेक होल्डर्सला इन्फॉर्म डिसिजन घेण्यासाठी मदत करतात. ओके. ही प्रक्रिया आहे. आता मी भरपूर गोष्टी बोललो, जसे क्वेश्चनिंग. क्वेश्चनिंग म्हणजे काय, तुम्हाला एक लहान मुलासारखं एक स्किल असायला हवं क्वेश्चन करण्याचं. करेक्ट. क्वेश्चनिंग द रिक्वायरमेंट्स, क्वेश्चनिंग द कॉन्टेक्स्ट, क्वेश्चनिंग युअर अंडरस्टँडिंग, व्हॅलिडेटिंग युअर अंडरस्टँडिंग. देन एक्सप्लोरेशन, आपण ज्याला म्हणतो टेस्टिंगच्या कॉन्टेक्स्ट यू आर इन टू टेस्टिंग. सर कन्फर्मेटरी आणि एक्सप्लोरेटरी असे पार्ट असतात. बरोबर. कन्फर्मेटरी म्हणजे पास आणि फेल, टेस्ट केस पास झाली फेल झाली. करेक्ट. बट दॅट इज नॉट अ टेस्टिंग, दॅट इज अ शॅलो टेस्टिंग और पार्ट ऑफ टेस्टिंग. पण भरपूर गोष्टी एक्सप्लोर करू शकतो की हे असं चालतंय, तसं चालतं का, मी ट्राय करू शकतो का, त्यातनं काय शिकायला मिळेल प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये. सिस्टम थिंकिंग ज्याला म्हणू शकतो आपण, बरोबर म्हणतात. ते झालं तुमचं एक्सप्लोरेशन. एक्सपेरिमेंटिंग म्हणजे तुम्ही जे काही तुमचं नॉलेज आहे, जो काही तुमचा कॉन्टेक्स्ट आहे ते समजून घेऊन त्याच्या दिशेने मार्गक्रमण करणं, एक्सप्लोरेशन करणं, वेगवेगळ्या गोष्टी करून बघणं. इन्व्हेस्टिगेशन, यू आर टू बी डिटेक्टिव्ह. CIDचा दया आठवतो तुम्हाला, अभिजित आठवतो, करेक्ट, शिवाजी साठम आठवतो. येस. असे सगळे कॅरेक्टर तुमच्यात एकवटले पाहिजे. आणि तुम्ही यू शुड बी अ गुड ऍडव्होकेट अबाउट क्वालिटी. तुम्हाला लॉयर बनायला लागेल तुमच्या क्वालिटीसाठी. या सगळ्या गोष्टींची सांगड घालून जे तुमचं लर्निंग होतं, लर्निंग अबाउट युअर प्रॉडक्ट, काय चालतं काय नाही चालत, आणि त्यातनं तुम्ही जी माहिती देतात तुमच्या स्टेक होल्डर्सला, ज्यांचा स्टेक आहे तुमच्या प्रोजेक्टवरती, ज्याला आपण IT मध्ये प्रेमाने गो लाईव्ह नो गो लाईव्ह म्हणतो. करेक्ट. त्याला जे कॉन्ट्रीब्युट करतं दॅट इज अ टेस्टिंग. अगेन याच्यातनं मी ही जी माझी डेफिनेशन आहे ही कंटेक्स्ट ड्रिव्हन टेस्टिंग, तुम्ही गुगल करू शकतात. याच्याने इन्फ्लुअन्स आहे, काही अंशी ISTQB चा पण भाग आहे माझ्यामध्ये, आणि जे काही मी 17 वर्षांना पाहिलंय त्यातनं आलेली ही अंडरस्टँडिंग आहे. बरोबर. या सगळ्या याच्यामध्ये मी कुठेच टेस्ट केस रायटिंग, एक्झिक्युशन बग नाही बोललेलो. बरोबर. सो दिस इज टेस्टिंग. एक्झाम्पल सांगितलं आणि जे तुम्ही एक्सप्लेन केलं त्यावरून मला आठवलं, हायलाईट करायला आवडेल की सरांचं बुक आहे आणि त्यांचं वेबसाईट आहे, टॉपमेटवरती त्यांचं टोटल डिटेल्स आहेत, बुक्स आहेत, आणि ते ब्लॉगिंग पण करतात. तर त्याविषयी मला थोडंसं आधी सांगा ना. ओके. सो माझ्या ब्लॉगचं नाव आहे QAQC अरेना. ओके. QAQC स्टँड फॉर, प्रत्येकाला माहिती आहे, क्वालिटी अश्युरन्स, क्वालिटी कंट्रोल. बट माझी थोडी डिफरन्स थोडी वेगळी पण आहे. ओके. क्वालिटी असिस्टन्स आणि क्वालिटी कॉन्ट्रीब्युशन. सो QAQC क्वालिटी अश्युरन्स, क्वालिटी कंट्रोल जर मी म्हटलं तर ISTQB चा इन्फ्लुअन्स आहे. आणि क्वालिटी असिस्टन्स, क्वालिटी कॉन्ट्रीब्युशन जर म्हटलं तर हा कंटेक्स्ट ड्रिव्हन टेस्टिंग
इन्फ्लुएन्स आहे. बरोबर. आता कंटेक्स्ट ड्रिव्हन टेस्टिंग जर तुम्हाला माहित नसेल तर थोडक्यात सांगतो. गुगल फॉर जेम्स बाक आणि मायकल बोल्टन हे टेस्टिंग क्षेत्रातले ज्यांनी 4-5 दशकापासून टेस्टिंग मध्ये काम केलंय, कार्यरत आहेत, लोकांना शिकवत आहेत, कोर्सेस कंडक्ट करतायत, ती लोक आहेत. तर तुम्ही जरूर बघा. तर अशात नाही तयार झालेलं नाव आहे QA/QC अरेना म्हणजे ग्राउंड. करेक्ट. तर टेस्टिंगसाठी असलेलं ग्राउंड हे 10-11 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात आलं काहीतरी असलं पाहिजे टेस्टिंगचं, म्हणून ते केलं, ब्लॉग केलं. आणि मग जे माझे अनुभव आहेत, एक्सपिरियन्स आहेत, काही डोक्यात आलं, काही मीम असेल वाटलं तर मी टाकतो, व्हिडिओ असेल तर कॅप्चर करतो. सो आय मीन आय एम अ ब्लॉगर इन नटशेल. आणि एक बुक पण आहे ना, सॉफ्टवेअर टेस्टिंग क्रॉसवर्ड पझल्स. क्रॉसवर्ड पझल्स. तर हे जी काही प्राइस काय मी आपला हा कोड वापरून तुम्ही घेऊ शकता, फ्री करू शकतो. ओके, नाईस, थँक्यू सो मच. तर त्या बुकची जी काही प्राइस असेल ते आपल्याला काही लागणार नाही. तर IT वाला देव हा जो काही कोड आहे तो तुम्हाला कोड अप्लाय करायचा आहे आणि तो जो काही पझल्स वगैरे आहे ते तुम्ही ट्राय करा. खूप छान बुक्स आहे. आम्ही डिस्कस केलं, आम्ही पण सॉल्व्ह केले. तर येस, आपण परत येऊयात. तर मॅन्युअल टेस्टिंगमध्ये जे काय आता फ्रेशर्स आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की मॅन्युअल टेस्टिंगमध्ये जॉब्स नाही आहेत. मॅन्युअल टेस्टिंगमध्ये आम्ही एंट्री केली पाहिजे का, आणि फ्युचरमध्ये मॅन्युअल टेस्टिंग राहणार नाहीये. तर ही अशी एक समज आहे फ्रेशरची. तर त्यावरती तुमचं काय ओपिनियन? नक्कीच. तर सगळ्यात पहिले त्याबद्दल मत व्यक्त करणार मी पहिल्या संज्ञेबद्दल बोलू आपण. मॅन्युअल टेस्टिंग आपण सॉफ्टवेअर टेस्ट करताना म्हणतो मॅन्युअल टेस्टिंग करतोय. बरोबर. आपण अगेन इट्स इन्फ्लुएन्स बाय मायकल बोल्टनचं एक ट्विट होतं 5-7 वर्षापूर्वी. ओके. ट्विट और लिंक्डइन पोस्ट तेवढं मला आठवतं त्यानुसार. तर आपण सॉफ्टवेअर टेस्ट करतो की सॉफ्टवेअरचं मॅन्युअल टेस्ट करतो, म्हणजे हेल्प फाइल टेस्ट करतो. आपण सॉफ्टवेअर टेस्ट करतो, राईट? बरोबर. इट्स नॉट अ मॅन्युअल टेस्टिंग, इट्स अ सॉफ्टवेअर टेस्टिंग फर्स्ट ऑफ ऑल. ओके. सो मॅन्युअल टेस्टिंग इज अ इनकरेक्ट वर्ड. इंडस्ट्रीमध्ये चालत आलाय, दॅट्स अ डिफरंट स्टोरी, बट इट्स अ रॉंग वन. सो देर इज नथिंग लाईक मॅन्युअल, इट इज अ सॉफ्टवेअर टेस्टिंग. ओके. नॉट टॉकिंग अबाउट आता सॉफ्टवेअर टेस्टिंग का वापरायचं? कारण की आपण टूल्स वापरतो, राईट? म्हणजे यू स्टील यूज युअर ब्रेन. करेक्ट. ब्रेन इज अ इनहेरंट टूल. तर ते वापरून आपण वेगळे टूल्स वापरतो. लेट्स से तुम्ही बेसिक स्टार्ट केलं तर तुमचे ऑफिस टूल असतील, तुमचं ब्राउझर असेल, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असतील वेगळे, तुम्ही एक्सेल, वर्ड, डॉक्युमेंट किंवा पीपीटी जे काय वापरत ते तुम्हाला सगळं काय करतात, हेल्प करतात टेस्ट करायला. ऑफकोर्स तुम्ही स्क्रिप्ट लिहित नाही, तुम्ही हाताने करतात मान्य आहे, परंतु यू आर स्टील युझिंग टूल. सो इट इज अ टूल ओरिएंटेड टेस्टिंग ओनली. इट इज जस्ट दॅट यू डोंट राईट अ स्क्रिप्ट कोड टू डू दॅट टास्क, यू डू इट ऑन युअर ओन. करेक्ट. हे झालं टेस्टिंग. येस. बट मॅन्युअल ऑटोमेशन हे जे वर्गीकरण हे सगळ्यात चुकीचं आहे. नथिंग इज मॅन्युअल, नथिंग इज ऑटोमेशन. आपण मॅन्युअल डेव्हलपर कधी म्हटलंय कोणाला? नाही. का नाही म्हणत? कारण की ते हातानेच करतात, आपण तेच करतो. येस. आणि फक्त एक स्टेप पुढे आपण स्क्रिप्ट लिहित असेल एखाद्या गोष्टीला, त्याला ऑटोमेशन म्हणणार तुम्ही. पण ऑटोमेशन टेस्टिंग म्हणजे का? पहिला मी जे 2-4 गोष्टी बोललो, तुम्ही रिक्वायरमेंट अनालिसिस करतात, ते ऑटोमेट होऊ शकतं. नाही, मे बी AI ने आज होत नाही, उद्या अजून काही नवी गोष्टी होत, पण 100% नाही होत. हा. क्वेश्चनिंग होऊ शकतं, नाही. अगेन पार्शली होऊ शकतो, AIचा इन्फ्लुएन्स नाही, पण नॉट 100%. आता सध्या तर नाही. हा. अजून टेस्टिंग मध्ये काय असतं, तुम्ही डॉक्युमेंटेशन असतात, कोलॅबोरेशन होऊ शकतं विथ पीपल. नाही. आपण सॉफ्टवेअर का बनवतो? लोकांसाठी. कोण बनवतो? लोक बनवतात. इट्स अ पीपल्स प्रॉब्लेम ऍट द एंड ऑफ द डे. तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सो हे जे फंडामेंटल इन्ग्रेडियंट्स आहेत, जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला टेस्टिंग किती डीप आहे, किती डीप टॉपिक आहे ते कळेल. आणि जेवढं तुम्ही ते डीप जाल त्यावेळेस तुम्हाला कळेल की दॅट कॅन नॉट बी ऑटोमेटेड. ऑटोमेशन म्हणजे इथं मला 2 गोष्टीवर भर द्यावा असं वाटतं. ऑटोमेशन इन टेस्टिंग म्हणा, ऑटोमेशन म्हणू नका. कारण की तुम्हाला काही गोष्टीचे टास्क आहेत रिपीटेड, जसं रिग्रेशन टेस्टिंग असेल किंवा टेस्ट डेटा क्रिएशन असेल, असे वेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्ही ऑटोमेट करून घेत आहात. करेक्ट. ओके, दॅट इज ऑटोमेशन. बट थिंकिंग, क्वेश्चनिंग, अनालायझिंग, मॉडेलिंग द प्रॉडक्ट, developing the system thinking, providing the feedback, every single thing cannot be automated up to 100%. So automation testing, remove that word from your dictionary, असं मला वाटतं. नाही, ऍब्सोल्युटली करेक्ट. हर एक गोष्टी 100% ऑटोमेशन. ऍक्च्युली स्क्रिप्ट मध्ये जर बघितलं ना तर मी ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये आहे. मी मॅन्युअल टेस्टिंग ऑलमोस्ट केलीच नाहीये. लास्टच्या 9 इयर्स झालं. मला स्टार्टिंग पासून जी ऑपॉर्च्युनिटी भेटली ती मला ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये भेटली. बट मी पण आता तुम्हाला ऍग्री करेल की 100% ऑटोमेशन आपण करत नाही. ऑटोमेशन म्हणण्यापेक्षा ऑटोमेशन टेस्टिंग पण करत नाही. काही अशा गोष्टी आहेत की जिथे आपल्याला मॅन्युअल इंटरफरन्स आपल्याला लागतोच. अगदी. सो असं काही नाही की फक्त ऑटोमेशन आलं म्हणजे तर तुम्हाला हे भेटेल. प्रॉपर ऍज अ सॉफ्टवेअर टेस्टिंग जरी आली, आता मी मॅन्युअल कीवर्ड नाही यूज करणार, मला आता जस्ट तर त्याला बिफोर यू कंटिन्यू क्वेश्चन मी इंटरप्ट करतो. करेक्ट. सो मॅन्युअली तर मग काय, सॉफ्टवेअर टेस्टिंग पण बऱ्याचदा खूप हाय लेवल होतं. एक्झॅक्टली काय मग तुम्ही पुढे फंक्शनल टेस्टिंग करतो, राईट? फंक्शनल टेस्ट करता म्हणजे फंक्शनल टेस्टिंग करतो, राईट? तुम्ही
सिक्युरिटी असेल सिक्युरिटी म्हणा, परफॉर्मन्स असेल परफॉर्मन्स म्हणा, जे काय असेल ते म्हणा. डोंट यूज द बज वर्ड्स. बज वर्ड तुम्हाला हॅशटॅगने मे बी पॉप्युलरिटी मिळेलही, बट अल्टिमेटली पॉप्युलरिटी शुडंट बी द गोल वेन यू आर वर्किंग ॲज अ हार्ट टू हार्ट. आय मीन हाडाचा टेस्टर ज्याला म्हणू आपण, हाडाचा संगणक प्रणाली चाचणी अभियंता. इफ यू वॉन्ट टू बी दॅट पर्सन, देन यू हॅव टू अंडरस्टँड द निटिग्रिटी ऑफ दिस होल कॉन्सेप्ट. करेक्ट. बट आता असं झालंय ना की फ्रेशर्सला जे थिंकिंग आहे ना की टेस्टिंगमध्ये आपल्याला जॉब भेटणार नाही, टेस्टिंगमध्ये थोडंसं पॅकेज कमी आहे, टेस्टिंगमध्ये ऑपॉर्च्युनिटीज कमी आहेत, टेस्टिंगमध्ये ग्रोथ कमी आहे, आपण टेस्टिंगमध्ये जायला नको, मग आपण दुसरं काय ते डेव्हलपमेंट वगैरे जाऊयात. आणि मध्ये मध्ये कसं झालं होतं की टेस्टिंगला थोडंसं स्कोप जास्त होता, पण आता तो परत असं झालाय ना. का बोलतोय, हा क्वेश्चन का केला मला खूप लोकांनी मला विचारलेला आहे. खूप लोक फ्रेशर्स आहेत नाही माझ्या कनेक्टेडमध्ये आहेत, आणि त्यांचा जो डाऊट आहे की मला टेस्टिंगमध्ये जायचं नाहीये, टेस्टिंगमध्ये ग्रोथ नाहीये, पॅकेज नाहीये, तर ह्यावरती तुमचं मत काय? हे ॲज अ फ्रेशरचा क्वेश्चन आहे. ओके. आता त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह जर मी विचार केला तर ते रॉंग नाही आहेत, कारण की अल्टिमेटली इट्स ह्युमन नेचर. तुम्हाला जे दिसतं त्याच्यावरून तुमचं आकलन होतं. बरोबर. यू डेव्हलप युअर कॉग्निटिव्ह बायसेस अबाउट एनिथिंग. वेन इट कम्स टू जॉब, सेन्सिटिव्ह टॉपिक ऑफ द करिअर, ऑब्व्हियसली एव्हरीवन हॅज टू बी कॉग्निझंट की मी जे करतोय, जे पाऊल टाकतोय, त्याचा फायदा होणार की तोटा होणार, की जरी फायदा त्याचा एक्सटेंड काय असणार आहे. एव्हरीवन नॉट डू फॉर चॅरिटी, राईट? म्हणजे इट्स अ ग्रोथ ॲट द एंड ऑफ इट, इट्स ऑल फॉर्म्स, नॉट जस्ट मनी. सो प्रश्न त्यांच्या अंगाने ते बरोबर आहेत. आता अदर साइड ऑफ द स्टोरी जे रेट आहे, आता आपण तू टेस्टिंग मध्ये आहेस, मी टेस्टिंग मध्ये, आपण किती जनजागृती करतो हे पण तेवढं महत्त्वाचं आहे. जर आपल्या ज्ञानामध्ये, आपल्याच अंडरस्टँडिंग मध्ये थोडीशी तफावत आहे, किंवा तफावत इज ओके, इज गुड, बट गैरसमज असतील तर तुम्ही तेच पुढे जाऊ देणार, राईट? पॅकेज कमी. सो अल्टिमेटली टेस्टिंग मध्ये खूप महत्त्वाचा वर्ड आणि आवडता वर्ड आहे माझा कॉन्टेक्स्ट. तर कॉन्टेक्स्ट तुम्ही बघितला, तुम्ही कुठे काम करता, तुम्ही सर्व्हिस बेस मध्ये करतात की प्रॉडक्ट मध्ये करतात की कॅप्टिव्ह मध्ये करतात की स्टार्टअप मध्ये करतात, देयर आर सो मेनी इन्ग्रेडियंट्स टू इट विच कॉन्ट्रीब्यूट टू युअर पॅकेज, नो मॅटर व्हॉट यू डू. करेक्ट. ओके. इव्हन सिक्युरिटी गार्ड फॉर दॅट मॅटर, इट मॅटर्स फॉर राईट? येस. तुम्ही कुठे काम करता, त्यामुळे हे जनरलाइज करणं फर्स्ट ऑफ ऑल थांबा, की इट्स नॉट लाईक दॅट. नाऊ कमिंग बॅक टू पॅकेजेस, इट्स ऑल अबाउट व्हॉट यू कॉन्ट्रीब्यूट, व्हॉट यू ब्रिंग टू द टेबल. हा जर आपण एक टेबल पकडला, हा टेबल तुमचं सॉफ्टवेअर आहे किंवा तुमची कंपनी आहे, इट रन्स अ बिझनेस. ऍट द एंड इट्स नॉट अ चॅरिटी, इट्स अ बिझनेस, राईट? करेक्ट. सो सॉफ्टवेअर पण कोणीतरी सेल करतं, कोणीतरी वापरतं, म्हणूनच कंपनी पैसे कमवते आणि म्हणूनच तुमचं पोटपाणी चालतं, राईट? बरोबर. मग हे करण्यासाठी तुम्हाला काहीतरी विविधतापूर्ण काम करायला लागेल. तर टेस्टिंग इज वन ऑफ द पार्ट ऑफ इट. म्हणजे इमॅजिन एक लाईन ड्रॉ केली मी लेफ्ट टू राईट, हा लेफ्ट पॉईंट पकडा की ज्या दिवशी सॉफ्टवेअर कन्सिव्ह झालं, म्हणजे एखाद्याच्या एंड युजरच्या मनामध्ये कल्पना आली की मला असं संगणक प्रणाली अस्तित्वात असली पाहिजे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून. बरोबर. तर मी ती काय करणार की मी कुठेतरी पोस्ट करणार, कोणाशी बोलणार, मग ते एखादी कंपनी आपली कंपनी अप्रोच केलं, त्यांनी रिक्वायरमेंट समजून घेतलं, त्याला पेन डाऊन केलं, मग तुम्ही त्याला काही लेबल लावा, ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया, रिक्वायरमेंट, व्हॉट एव्हर यू कॉल इट. पण एक रिक्वायरमेंट आली, ती बनवायला झाली, तंत्रज्ञानाचा वापर झाला, प्रोग्रामिंग सगळे टेक्निकल स्टॅक यूज झाले, सॉफ्टवेअर बनलं, युजरने वापरायला चालू केलं. त्या दरम्यान पण भरपूर गोष्टी झाल्या, ऑफकोर्स चेंजिंग हिअर अँड देअर, आणि मग ते मेंटेनन्स मध्ये आलं, म्हणजे पीपल आर हॅपी विथ इट, बट नाउ ते कीप ऍडिंग द रिक्वायरमेंट. असं सॉफ्टवेअर लाईफ सायकल जनरली असतं. बरोबर. ह्या लाईफ सायकल भरपूर गोष्टी असतात, फक्त रिक्वायरमेंट अनालिसिस आणि टेस्टिंग डेव्हलपमेंटच्या पलीकडे. त्याचं एक टेस्टिंग आहे, तर टेस्टिंग न म्हणणार आहे फर्स्ट थिंग. त्यामुळं फ्युचरने रिमूव्ह दॅट, टेस्टिंग विल ऑलवेज बी रिक्वायर. करेक्ट. आता काही लोकांचा प्रश्न असेल, मी बिफोर आय स्टार्ट विथ द अदर टॉपिक, की एआय आलं म्हणून काय करणार? एआय म्हणजे काय? कोणी तयार केलं एआय? कोणासाठी तयार केलं? लोकांनी तयार केलं, लोकांसाठी तयार केलं, लोकांसाठी. हा. आणि एक डेटा सेटवर चालतं कुठला तरी, तर डेटा सेट तेवढा मॅच्युअर नसेल तर, आणि तुम्ही LLM बद्दल बोलतात, लेट्स तुम्ही चॅट जीपीटी किंवा लोकांचं हल्ली कोणी वापरतं, म्हणजे चांगली गोष्ट आहे. हाऊ डू यू मेक शुअर की सगळे जे बोलतात सगळं बरोबरच आहे? दॅट इज ऑल्सो करेक्ट. LLM हॅज टू बी टेस्टेड, राईट? आय मीन त्याच्या टेस्टिंग तर तुम्हाला कोणी शाश्वत दिली, यू कॅन यूज इट, बट डोंट मेक युअर सेल्फ फुल. सो एक फिलॉसॉफी असते ती मनीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, डोंट बिकम अ फिलॉसॉफर बिफोर यू बिकम अ रिच. बरोबर. तसंच आहे, जो पण तुम्हाला पूर्ण ज्ञान आलं ना, तो पण त्यावर कमेंट करू नका, म्हणजे ऍटलीस्ट गैरसमज तरी पसरू नका, असं मला वाटतं. करेक्ट. ऍब्सोल्युटली. ज्यावेळेस तुम्हाला या गोष्टीचं हे कळलं ना, एक छानसं कोट आहे, म्हणजे आता याच बोलताना सुचलं मला, टेस्टिंग कंटेक्स्ट डिपेंड नसतं. ओके. कंटेक्स्ट तुमचं कंपनी आली, तुमचं डोमेन आलं, तुमचं प्रॉडक्ट आलं, त्याचे स्टेक होल्डर्स आले, त्याचं टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं स्टाफ आला, त्याचं कॉन्टेक्स्ट आला, टूल्स आले, टेक्नॉलॉजी आला, सोशल अपिअरन्स आला, सगळ्या गोष्टी, इव्हन युजर्स आले, कस्टमर्स आले, वेगळे स्टेक होल्डर्स आले, वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये आले, हे सगळं तुमचं कॉन्टेक्स्ट आहे. कॉन्टेक्स्टचा खूप प्रभाव असतो टेस्टिंग होती. तुम्हाला ऍज अ टेस्टर, ऍज अ ऑर एनी पर्सन फॉर दॅट मॅटर ऑन अ प्रोजेक्ट, तर कॉन्टेक्स्टची जाणीव असेल
आणि ऍज अ टेस्टर जाणीव असेल तर तुमच्या टेस्टिंगचा प्रभाव खूप असेल. बरोबर. बट जर का तुमच्या डोक्यामध्ये त्या कॉन्टेक्स्टचा अभाव असेल तर तुमची टेस्टिंग प्रभाव टाकू शकत नाही. सो तुमचा अभाव आणि हा प्रभाव हा समानुपाती असला पाहिजे. तर त्यात खालीवर असेल तर मग तुम्ही न्याय देऊ शकत नाही. बरोबर. आणि असं बऱ्याच ठिकाणी घडतं. म्हणून मग म्हटलं की डेव्हलपर हा जरा वेगळ्या लेवलला आहे. टेस्टला कमी नॉलेज असतं किंवा कमी पॅकेज असतं, कमी राईट्स असतात. ते समज गैरसमज आहेत. मी जे अनुभव आहे त्याबद्दल माझं दुमत नाही. बरोबर. दुमतचे कारण ते होण्यामागचे कारण पण समजून घ्या. आणि इफ यू आर नॉट कॅपेबल ऑफ फाइंडिंग द पाथ, राईट पाथ बिटवीन दीज प्रॉब्लेम्स, then maybe don't make the conclusion and educate the committee accordingly, असं मला वाटतं. येस, ॲब्सोल्युटली करेक्ट. की ही एक गोष्ट तुम्ही हायलाइट चांगली केली की ज्या गोष्टी माहित नाहीत त्या गोष्टी विनाकारण म्हणजे जो काही गैरसमज आहे ते पसरू नका. आणि ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि ही एक अशी एज असते ना फ्रेशरची, त्यांना जॉब नसतो आणि ते एकदम आपण बोलतो ना की थोडंसं काटावर असतं की अरे हा कोणीतरी निगेटिव्ह बोललं टेस्टिंगला की नको यार, हा माझा फ्रेंड बोललाय की असं बोललाय. सो चांगला पॉईंट मानलाय की जर आपल्याला काही नॉलेज नसेल ना तर आपण फक्त निगेटिव्हिटी म्हणा किंवा आपला गैरसमज म्हणा किंवा पसरू नका. तुमच्याकडे जर शुअर शॉर्ट जर काही आन्सर असेल, तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, माहित असेल तर नक्की तुम्ही शेअर करा. काही लोक ऍक्सिडेंटल टेस्टर्स असतात. ऍक्सिडेंटल म्हणजे की जे ठरवून सॉफ्टवेअर टेस्टर्स नाही बनले, ते बनवलं गेलं व्हॉट एव्हर रिझन. तर त्यात होतं काय की बऱ्याच लोकांना आवडत नाही. आता मी पण ऍक्सिडेंटल टेस्टर आहे, परंतु मला ते आवडलं. स्वतः एक आवडलं पाहिजे की नाही आवडलं पाहिजे, इंडिव्हिज्युअल चॉईस झाली. त्यामुळे जे लोक त्याला आवडून नाही करत ना, मग त्यांचा एक ऑब्व्हियसली त्यांचं डेव्हलप जे होईल ओपिनियन किंवा त्यांचं जो त्याच्याबद्दलचं प्रेम असेल किंवा द्वेष असेल तसा असणार. त्यामुळे तुम्ही कोणाकडचं ऐकतात किंवा कोणाने इन्फ्लुअन्स ते पण तुम्ही बघितलं पाहिजे. इव्हन यू आर फ्रेशर, यू नीड टू बी ओपन. सो लर्निंग ऍस्पेक्ट ठेवा आणि पुढे जा. जर आपल्याला समजा सॉफ्टवेअर टेस्टिंग करायचं आता, जसं की आपल्याला पण माहिती की लास्ट 2-3 इयर्स पासून थोडंसं आयटी मार्केट डाऊन आहे. त्यानंतर आता जे काही फ्रेशर्स आहेत त्यांना थोडेसे ओपनिंग्स म्हणा किंवा इंटरव्ह्यूचे कॉल्स म्हणा ते खूप कमी आहेत. तर मग ह्यांचं असं म्हणणं असतं की आपल्याला जिथे चांगले कॉल्स भेटतील किंवा जिथे ऑपॉर्च्युनिटी भेटेल तिकडे जायचंय. आणि आता टेस्टिंगमध्ये तर जायचंय आणि ऑपॉर्च्युनिटी कमी आहेत आणि टेस्टिंगला ग्रो करायचं आपल्याला. तर एक तर सगळ्यात स्टार्टिंगचं हे असेल की मला टेस्टिंग करायचे ही आपल्याला पॅक पाहिजे का नाही, मला माझं थिंकिंग आहे की नाही मला टेस्टिंगच करायचंय. ते जे नॉलेज आहे टेस्टिंगचं ते ग्रो करावं लागेल. कारण आता ऍज अ युजर जो टेस्ट करतो तो वेगळं, पण जो क्यूए आहे, जो टेस्टर आहे, त्याचं जो टेस्टिंग आहे त्याचं थिंकिंग वेगळं असणार आहे. बरोबर. तर ही जी त्याला आपण काय म्हणतो स्किल म्हणूयात किंवा काय म्हणूयात, ते कसं इम्प्रुव्हमेंट करायचं. ओके. सो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमची संज्ञा क्लिअर असली पाहिजे, डेफिनेशन क्लिअर असली पाहिजे, टेस्टिंग म्हणजे काय. आणि इफ इट समथिंग रेझोनेट्स विथ युअर नेचर, तुम्हाला क्वेश्चनिंग आवडतं, तुम्हाला इन्व्हेस्टिगेशनने फन मिळतं, किंवा फॉर एक्झाम्पल तुमचा एखादा शो असेल, वेब सिरीज असेल, तुम्हाला आवडत असेल, तर आय थिंक तुम्हाला टेस्टिंग आवडेल असं मला वाटतं. ट्राय करायला हरकत नसते तुम्ही. आणि टेस्टिंग तुम्ही डेव्हलपमेंट जायचं असेल ना, कुठले लँग्वेज घ्या, कुठले फ्रेमवर्क, जे काय करायचं तुम्हाला त्या मुळाशी जा, समजून घ्या. ऑफकोर्स त्याला वेळ द्यावा लागेल, त्याला एफर्ट घ्यायला लागतील, आपोआप होऊन जाणे. बट इफ युअर गोल इज टू बी इन द आयटी, understand the ecosystem completely. And testing is one of the part of it. You can definitely change as you progress. But तुम्हाला त्यासाठी vocal राहायला लागेल. You have to explore all your wings. आणि भरपूर रिसोर्स आहेत. रिझ्यूम प्रिपरेशन, तुम्ही कॉलेज पास आउट असाल, रिझ्यूम प्रिपेअर करा, नेटवर्किंग करा. नेटवर्किंग इव्हेंट्स, तुम्ही पुण्यासारख्या सिटीत राहत असाल तर बरेचसे इव्हेंट्स असतात. गो टू साइट्स लाईक meraevent.com और टाउनस्क्रिप्ट. बघा पुण्यात कुठले इव्हेंट्स आहेत, काही फ्री असतात, काही पेड असतात. Yeah, important point, if you want to grow, no matter what you're doing, you have to invest. Correct. It's not a waste, it's an investment. If you have to grow, you have to invest. Correct. आणि इन्व्हेस्टमेंट आता इट्स अ ह्युमन टेंडन्सी. पैसा खिशात घातला ना आपोआप माणूस काम करतो. मॅक्झिमम टाइम अनुभवाने सांगतो. ते करा, कोर्सेस करा आणि स्वतःचा असं काहीतरी एक हे बनवा, प्लॅटफॉर्म बनवा. त्याला पोर्टफोलिओ म्हणजे आपण जरा सोफिस्टिकेटेड वर्ड्स मध्ये ऑनलाईन पोर्टफोलिओ. तुमचा तो गिटहब असेल, ब्लॉग असेल, वेबसाईट असेल, युट्यूब चॅनल असेल, रील असेल, लर्न इन पब्लिक. करेक्ट. आता हे बरेचसे कन्सेप्ट लोकांना माहित नव्हतं, मी थोडंसं लाईट टाकतो याच्या म्हणजे शेड. लेट मी इलॅबोरेट मोर ऑन दिस. लर्न इन पब्लिक म्हणजे काय, तुम्ही 30 दिवसाचा एक कोर्स बनवा स्वतःसाठी, त्याच्यात तुम्हाला टेस्टिंग करायचं. टेस्टिंगला आपण फोकस करू या विषयामध्ये. तर 30 दिवसात तुम्ही काय शिकणार, एक इंडेक्स बनवा तुमची एक्सेल मध्ये, ह्या दिवशी मी हे शिकणार. आणि जे तुम्ही शिकणार ते तुम्ही शेअर करा. मग ते तुम्ही कंटेंटच्या फॉर्ममध्ये शेअर करा. कंटेंट म्हटलं म्हणजे काय, टेक्स्ट आलं, इमेजेस आलं, ग्राफिक्स आलं, व्हिडिओज आले, ऑडिओ आले, जे वाटेल ते तुम्ही करा. याचे 2 फायदे, तुम्ही सिस्टमॅटिकली शिकाल. बरोबर. आणि तुम्हाला एक वेळापत्रक आहे त्यामुळे तुम्हाला ते आवर्जून शिकाल. आणि ऍट द सेम टाइम तुम्ही ते शेअर करतात, त्यामुळे तुमची सेकंड लेअर ऑफ कॉन्फिडन्स बिल्ड करतात. आणि ऑब्व्हियसली जर तुम्ही ते चांगल्या लोकांशी, चांगल्या म्हणजे
रिलेव्हंट लोकांशी नेटवर्क केला असेल, नेटवर्किंग मध्ये असाल, ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. बाबा रे तू हे चुकतोय की हे चुकीचं करतोय, अजून असं करू शकतो की तू छान करतोय, हे काय म्हणतात एक थाप सुद्धा चांगली गरज असते. त्यामुळे दिशा मिळेल. आणि आज 2025 मध्ये आहोत आपण. तंत्रज्ञानाचं एक म्हणजे किती विकास होत आहे सांगण्याची गरज नाही कोणाला आहे. अगदी 2 वर्ष मुलापासून ते 87 असलेला वयोवृद्धांपर्यंत पण लोक मोबाईल वापरतात, तंत्रज्ञान वापरतात मोबाईलच्या माध्यमातून. तर मग भरपूर स्कोप आहे. तुम्ही त्या गोष्टीला समजून घ्या आणि तुमचं मत, तुमचे लर्निंग मांडा जगासमोर, आणि तुमचीच ग्रोथ होईल. आणि यू नेव्हर नो, हे करत असताना ह्या पाथवर जाता तुम्ही किती नवीन लोकांना भेटणार, जुन्या लोकांशी पुन्हा भेटणार, तुम्ही काय काय शिकणार, काय तुम्हाला एक वेगळी तुमचं जे म्हणतात ना तुमचं कॉलिंग कळू शकतं, जे तुम्ही कधी विचार नाही केला ते भेटू शकतं. लॉस तर काहीच नाही. सो तो मार्ग ठेवा. आणि हे बघा, आज एखादी ओपनिंग असेल, आज तो फ्रेशरच्या असू दे किंवा 15-20 जसं आपण मगाशी बोललो होतो, टेस्टिंग मध्ये बोलूया आपण, 15 ते 20 वर्ष जरी एखादी एअरची एखादी ओपनिंग असेल पुण्यात, अंदाजे हजारोंमध्ये लोक येतात. बरोबर. मग एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये हाऊ यू मेक युअर सेल्फ स्टँड आउट कम्पेअर टू अदर ऑडियन्स. करेक्ट. काहीतरी असलं पाहिजे ना. अल्टिमेटली काम कंपनी जी कोणी असेल तिला काम करूनच घ्यायचं, दॅट इज देअर गोल. करेक्ट. पैसा द्यायचा आहे, मोबाईलला जायचं आहे, पण मग तुम्हालाच का घ्यावं हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. आणि एकदा जॉब भेटला तर ते प्रॉडक्ट माझं आहे, ती कंपनी माझी, असं म्हणून काम करा. खूप शिकाल आणि खूप पुढे जाणार. तुम्ही कॉन्फरन्स आणि मीटिंग्स खूप अटेंड करता, तर बरेचसे असे एक्सपिरियन्स लोक असतील आयटी मध्ये, तर मी तर बोलेल 90-95% की मीटिंग्स म्हणा किंवा कॉन्फरन्स म्हणा, जॉब व्यतिरिक्त काहीच अटेंड करत नाहीत, काही टेक्निकल गोष्टी असेल तर हे कुणी कुणी केलं पाहिजे. कॉन्फरन्स एकतर अटेंड, आणि अटेंड केल्यानंतर त्याचं आउटपुट काय असतं, त्याचा फायदा काय आहे लोकांना. फ्रेशर्स असं एक्सपिरियन्स, असं काही नाही की फक्त एक्सपिरियन्स लोकांनीच केलं पाहिजे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल, म्हणजे कॉन्फरन्स म्हणजे काय किंवा मीटअप्स म्हणजे काय, कॉन्फरिंग विथ द पीपल, म्हणजे त्या क्षेत्रातले. अगेन टेस्टिंग, आपण फक्त टेस्टिंग मध्ये ओव्हरऑल मी बोलतो आणि परत टेस्टिंग कडे येतो. बरोबर. कॉन्फरन्स म्हणजे काय, कॉन्फरिंग विथ द पीपल. तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात जे काम करतात, वर्क फ्रॉम असेल किंवा हायब्रिड असेल, जे काही मॉडेल असेल, आपल्या कलिग्स सोबत काम करतो आणि युअर डन. बट त्या व्यतिरिक्त त्या क्षेत्रात काम करणारे बरेचसे लोक आहेत जगामध्ये, राईट. लेट्स टॉक अबाउट पुणे. त्यांना तुम्ही कसं भेटणार, कुठल्या माध्यमातून भेटणार. ठीक आहे, लिंक्डइन वरती रिक्वेस्ट असणं वगैरे, कनेक्शन असतं, दॅट्स वन पार्ट ऑफ इट. त्यांना कंटेंट फॉलो करणं, दॅट्स अ डिफरंट पार्ट ऑफ इट. बट हाऊ अबाउट फेस टू फेस इंटरॅक्शन, तर ते पण गरजेचं असतं. तर कॉन्फरन्स और मीटअप्स इज वन ऑफ द वे विच विल हेल्प यू टू डू दॅट. सो नेटवर्किंग, तिथे ऑफकोर्स काही स्पीकर्स असतात, काही ते एखाद्या विषयाबद्दल त्यांचा अनुभव सांगतील, एखाद्या टूल बद्दल प्रेझेंटेशन देतील किंवा तंत्रज्ञानाबद्दल माहिती देतील. त्यात नक्कीच तुम्हाला प्रत्येक गोष्ट 100% समजेल असं गरजेचं नाही, आवश्यकता पण नाही, पण तुम्हाला एक टॉपिक माहिती मिळेल. तुमच्या चेकलिस्ट मध्ये एखादा एरिया वाढेल की हा मला हे सुद्धा शिकलं पाहिजे, किंवा नवीन काहीतरी माहिती मिळेल. 4 लोकांना तुम्ही स्नॅक्स टायमिंग वगैरे टी टाइम मध्ये भेटू शकतात. असे बरेचसे फायदे आहेत त्याच्यामध्ये. त्यात काही गोष्टी आता मी हे अनुभवतो, बरेचसे लोक येतात पण त्याचा पुरेपूर फायदा घेत नाही. म्हणजे जे ऑफिस कलिग असतील तिथे जाऊन बसतात, सोबत बसतात, ते प्रॉब्लेम नाही मला त्याबद्दल. पण माझं एक मत आहे की तुम्ही आज बाहेर जात आहात, म्हणजे तुमची कंपनी स्पॉन्सर करताल की तुम्ही खिशातनं पैसे टाकून जात असाल, किंवा फॉर फ्रॉम वन अदर तुम्हाला फ्री तिकीट भेटलं असेल, पण तुम्ही आयुष्यातला वेळ देत आहात, राईट, अदर दॅन ऑफिस आवर्स. बरोबर. इट्स ॲज गुड ॲज युअर मनी. सो मेक शुअर यू गेट मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ इट. मग तुम्ही तुमचे 4 मित्रांपेक्षा 4 मित्रांनी ठरवून घ्या, 4 वेळ टेबलवर जाऊन बसा, 4 वेळा लोकांना भेटा, नेटवर्किंग करा. त्याचे 2-3 फायदे. म्हणजे तुम्ही लोक कसं बोलतात, काय कशाबद्दल बोलतात, त्यांचे अनुभव काय आहे, त्यातनं तुम्ही त्यांना काय देऊ शकता. तुमचं पण डिलिव्हरी स्किल वाढेल, तुमचं पण लिस्टिंग स्किल वाढेल, ऍक्टिव्ह लिस्टिंग टू बी स्पेसिफिक, ते वाढेल. नवीन जगाची जगराहटणीची माहिती मिळेल तुम्हाला, राईट. तो एक पार्ट आहे. आणि त्यातनं डेफिनेटली उद्या तुम्हाला वाटलं की अशा इव्हेंटमध्ये मी पार्टिसिपेट केलं पाहिजे, मे बी ॲज अ व्हॉलंटियर टू बिगिन विथ, तर तुम्हाला एक कळेल की हे कॉन्फरन्स ऑर्गनाईज करणं म्हणजे गंमतीचा खेळ नाही. म्हणजे इट्स नॉट समथिंग की कोणी येऊन करून जावं. इट्स रिक्वायर लॉट ऑफ प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन. सो तो तुम्हाला एक संधी भेटेल ते काम करण्याची. आणि जर तुम्हाला अजून आवड असेल, जर तुम्हाला काही असेल, शिकलेलं स्किल असेल, ते जगासमोर मांडायचं, कॉन्फरन्स और मीटअप्स आर बेस्ट प्लॅटफॉर्म्स. ऍज अ स्पीकर म्हणून तुम्ही जाऊ शकता. ते तुमच्या एक्झॅक्ट ज्या तुम्ही कंपनीत काम करा तिथे पण तुमची व्हॅल्यू क्रिएट होते, जगातही होते. आणि इफ यू आर लुकिंग फॉर अ जॉब, or if you are looking some experimentation, or if you are looking for a peer learning, म्हणजे कोलॅबरेटिव्ह लर्निंग, तर तुम्हाला भरपूर लोक भेटतील. गुड प्लॅटफॉर्म, गुड प्लॅटफॉर्म एक्सपोज करण्याला. असे बरेचसे लोक. आणि हे नॉट लिमिटेड टू एक्सपिरियन्स, म्हणजे 5 वर्ष 2 वर्ष नाही, एव्हरीवन कॅन पार्टिसिपेट. अल्टिमेटली इट्स अ कॉन्फरिंग विथ पीपल हॅव्हिंग द सेम काइंड ऑफ डोमेन, सेम गोल ऑफ लर्निंग, नेटवर्किंग
and growing all together. You never know. I mean, let's say tomorrow if you want to have a startup, करेक्ट, इट्स अ गाडी, लाईक गाडी सारखं आहे, राईट? येस. त्याला 4 चाका असणार, तर फक्त तुमचं ज्ञान हे चाक असेल, पण बाकीच्या गोष्टी 3 चाका कुठून येणार ना? करेक्ट. त्यासाठी तुम्हाला वेगळे इन्फॉर्मेशन लागेल, सोर्सेस लागतील, नेटवर्क त्याला तुला नेटवर्क मध्ये हेल्प करू शकतो. बरोबर. असे बरेचसे मार्ग, म्हणजे मी जे ऑन द फ्लाय डोके ते मला सांगतो ते अनुभवातनं. आय हॅव बीन इन टू कॉन्फरन्स लास्ट 10 years or so, आणि मी कोरोना काळाच्या आधी पण करतो, कोरोनात पण करतो, कोरोनानंतर पण केला फिजिकल कॉन्फरन्सेस सुद्धा. समटाइम इट्स पेड, समटाइम इट्स कोलॅबोरेटिव्ह एफर्ट, अँड समटाइम्स ऑनलाईन ऑल्सो. ओके, ग्रेट. ही गोष्ट मला एक हायलाईट करायला आवडेल सगळ्यांना, की जे IT मध्ये वर्क आहेत किंवा जे फ्रेशर्स आहेत, योगेश जे आहेत त्यांना ऑलमोस्ट मी तुम्हाला सांगितलं की 18 years एक्सपिरियन्स आहे. ते जेव्हापासून IT मध्ये आहेत करिअरमध्ये, ते खूप म्हणजे जे काही मीटिंग्स आहेत, कॉन्फरन्स आहेत, ते स्पीकर्स आहेत, त्यांनी पार्टिसिपेट केलं आहे आणि आपण केलं पाहिजे. कारण त्यातून जे आपल्याला जे इन्फॉर्मेशन भेटते किंवा जे नॉलेज भेटतं किंवा स्किल भेटतं ते डिफरंट आहे जॉबच्या व्यतिरिक्त, आणि ते आपण करायला पाहिजे. तर हा एक मला पॉईंट खूपच आवडला. याच्यात एक अजून ऍड करतो, म्हणजे मी ऍज अ स्पीकर म्हणून पण केलं, मीटअप मध्ये पण केलं, अजाईल टेस्टिंग अलायन्सच्या, आणि कॉन्फरन्स मध्ये पण केलं 2017 मध्ये, आय गेस. युट्यूबवर व्हिडिओ, बी अ युजर फर्स्ट डेटा टेस्टर, क्लोज टू माय हार्ट टॉपिक आहे, ते टॉक पण आहे युट्यूबवर अवेलेबल. तर सांगायचा मुद्दा असा आहे की त्याने मला एक प्लॅटफॉर्म दिला, मला एक अनुभव आला की मी आपल्या ऑफिसमध्ये बोलतो आपण, प्रोजेक्टच्या निमित्ताने प्रेझेंटेशन देतो, बट दिस आर नोन फेसेस, राईट? अननोन फेसेस समोर बोलणं एक वेगळी गोष्ट असते, एक वेगळा अनुभव असतो. आज जे मला तो फिअर आहे, आय एम नॉट सेइंग तो फिअर गेला, बट तो व्हिडिओ बघितला मला कॉन्फिडन्स येतो. सो दॅट पेव्स यू द डिफरंट वे, राईट? म्हणजे अल्टिमेटली तुझ्याकडे आज हे पॉडकास्ट करतोय, तुझ्यासाठी एक युज्युअल गोष्ट आहे, चला 10 होते, 8 झालं, 9 झालं, आजचा दिवस संपला. माझ्यासाठी फर्स्ट टाइम आहे, बरोबर. मे बी नेक्स्ट टाइम अजून ग्रो करणार. सो देर इज अ वे टू ग्रो. आणि तुम्हाला टॉपिक नाही आवडला, म्हणजे तुम्हाला ती गोष्ट नाही आवडली, इट्स ओके, देर आर 10 थिंग्स, बट ऍटलीस्ट यू विल कम टू नो, यू विल एक्सपिरियन्स दॅट पार्ट. अनुभव घ्याल तुम्ही की ते मला जमते की नाही जमत, आवडते की नाही आवडत, की मला आवडतं पण इम्प्रूव्ह करायची का, हे तुम्हाला कळेल कधी केल्यानंतर, तर करून बघा. ओके, ग्रेट. तर मी तुम्हाला थोडंसं, आता आपण पॉडकास्टच्या एंडिंगला आलो आहोत, तर मी हे सांगेल की आता काय ना, की ऍट द एंड जे फ्रेशर्स असतात किंवा जे टेस्टर्स असतात, खूप काही लोक असे ना की त्यांनी फक्त मॅन्युअल टेस्टिंगच केली आहे आणि मॅन्युअल टेस्टिंगवरती जॉब करत आहे. आणि त्यांना जर स्विच करायचं म्हटलं तर माझे काही फ्रेंड्स पण आहेत, त्यांना बोलून अरे तू स्विच कर की तुझं ग्रोथ होईल किंवा काय होईल. ते एकच बोलतं की अरे मी फक्त मॅन्युअल टेस्टिंग करतो, म्हणजे जसं की आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग होतं, मी सॉफ्टवेअर टेस्टिंग करतो आणि मला ओपनिंग्स भेटणार नाही किंवा मला जॉब भेटणार नाही. बरं, तर ह्यावरती तुमचं काय ओपिनियन? ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या प्रोफाईलकडे तुम्ही बघा. अगेन आय विल टॉक इन द रेंज ऑफ 5 years, 10 years, 15, 20, 25, जे काय असेल ते. प्रोफाईलकडे बघा तुम्ही. आजपर्यंत स्वतःला विचारा, ऍटलीस्ट स्वतःशी माणूस प्रामाणिक राहू शकता. बरोबर. विचारा की तुम्ही आजपर्यंत असा कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय जे की तुमच्या येणाऱ्या फ्युचरसाठी कामाला येऊ शकतो. म्हणजे मग तो प्रॉब्लेम कुठला असू शकतो, इव्हन सिम्पल टेस्टिंग प्रॉब्लेम टू बिगर टेस्टिंग प्रॉब्लेम ऍट अ व्हेरी हाय स्केल. ते तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही बघा की मार्केटमध्ये ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत त्या तुमच्याकडे आहेत का. ऑब्व्हियसली उत्तर नसेल, नाही असेल, फाईन, काय हरकत नाही. हाऊ टू फिल इन दॅट गॅप. तुम्हाला कम्युनिकेशन चांगलं असेल, यू यूज युअर फंक्शनल नॉलेज, जे काही तुमचा एक्सपेरियन्स, त्याला काय म्हणतात आपण, याला टॉपअप करा, त्याच्यामध्ये गोष्टी ऍड करा. बट असं नका विचार करू की प्रत्येक गोष्ट मी शिकणार आणि ते एक्सपर्ट बनणार आणि मग मी पुढे जाणार. नाही, आज जे तुम्ही करता 2 वर्षांनंतर त्याची व्हॅल्यू 0 होईल असं नाही म्हणणार मी, पण तोपर्यंत कमी झाली असेल. आणि जी डिमांड आहे आणि जो सप्लाय ते पण बघा. तर लेट्स से ऑटोमेशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणायचं झालं, ऍटलीस्ट इन इंडिया, जावा सेलेनियम जास्त की जावा पायथॉन, सेलेनियम विथ जावा जास्त की सेलेनियम विथ पायथॉन जास्त, जावा, राईट? मग इफ यू आर न्यू बिगिनर, व्हॉट यू शुड लर्न? आयडियली जावा नाही केलं पाहिजे, कारण की डिमांड पण आहे पण सप्लाय पण तेवढा आहे ना मार्केट. बरोबर. मग पायथॉन शिकणं तुला फायद्याचं होऊ शकतं, बट त्यात पण काही गोष्टी विचार घेतला पाहिजे. तुमच्या करंट कंपनीमध्ये टेक स्टॅक काय आहे का, तुम्हाला संधी भेटू शकते का. आणि बऱ्याचदा असं मी आता अगेन अनुभवातून सांगतो, काही लोक मलाकडे येतात, सांगतात की मला संधी भेटत नाही प्रोजेक्टवरती काम करायला, विच इज अब्सोल्युटली फाईन. आय मीन यू थिंक फ्रॉम अ कंपनीज पर्स्पेक्टिव्ह, दे हॅव सम टास्क, दे नीड टू गेट इट डन, and there are dedicated teams out there. Correct. Why they would shuffle? Sometimes it is okay at certain extent, but not always. So you are responsible for your learning. तुम्ही स्वतः लर्न करा. तुम्हाला कोणी स्टॉप केलं, तुम्ही कुठले ई कॉमर्स ऍप्लिकेशन घ्या, कुठलंही घ्या, ऑटोमेट करायला कोणी थांबवलंय नाही. लर्न दॅट. सो तुमची लँग्वेज डिसाईड करा. आणि टेस्टिंग स्पेसिफिक बॉल झालं तर तुम्ही 5 घ्या, UI घ्या, API घ्या, फ्रंट एंड बॅक एंड, सगळ्या गोष्टीचा विचार करा. एक टेक स्टॅक बनवा. जर तुम्ही जावा येते आवड आहे पायथॉन, तुम्ही त्याच्यात ग्रो करा. UI पण करा, API पण करा. टूल्स कुठले भरपूर आहे मार्केटमध्ये, कोडलेस पण आहेत. बरोबर. टेस्ट ऑटोमेशन युनिव्हर्सिटी नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. ते तुम्ही छोटे छोटे कोर्सेस करू शकता. ते पाथ असे लर्निंग पाथ, म्हणजे UI ऑटोमेशन झालं,
एपीआय ऑटोमेशन झालं, कोडलेस झालं, DevOps आहेत, हे तुम्ही समजून घ्या टू बिगिन विथ. नंतर तुम्ही पेड कोर्सेस पण घेऊ शकतात. अल्टिमेटली तुमचा इंटरेस्ट बघा आणि कंटिन्युअसली करत राहा. जॉब आज मला हवा म्हणून मी नेटवर्क करायचं, इट वॉन्ट वर्क आउट. करेक्ट. सो तुम्हाला लोकांची टच मध्ये राहायला पाहिजे. लर्न इन पब्लिक. करेक्ट. डेली स्किल्स वाढवा. आज जर तुम्ही जॉब करता, जो कुठला करता, 3 गोष्टी मी सांगतो परत या मुद्द्याकडे येतो. वेन यू आर वर्किंग 3 थिंग्स हॅज टू हॅपन प्रोफेशनली. फर्स्ट थिंग, तुमचा एक्सपिरियन्स जो भेटतो काउंटेबल असला पाहिजे. बरोबर. सेकंड थिंग, लर्निंग विच शुड कॉन्ट्रीब्युट टू युअर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. लर्निंग डायरेक्ट पण होऊ शकतं, इनडायरेक्ट पण होऊ शकतं. डायरेक्ट होऊन जातं तुम्हाला आवडो, पण तुम्ही करा ना करू, इनडायरेक्ट तुम्हाला हातपाय मारायला लागतील. अगदी तुम्ही ऑन जॉब आहात, देयर आर सो मेनी थिंग्स दॅट यू कॅन डू. यू जस्ट नीड टू ओपन युअर थर्ड आय. करेक्ट. थर्ड थिंग, अर्निंग झालं पाहिजे. तुमचं दैनंदिन आयुष्यातले खर्च पाणी, लोन असेल, लायबिलिटी असेल, सगळं तुम्ही ऍडजस्ट झाला पाहिजे आणि सेव्हिंग इन्व्हेस्ट जे काय झालं पाहिजे. या 3 गोष्टी होत असतील ना, तर यू आर इन अ गुड सिच्युएशन असं मला वाटतं. कमी जास्त होऊ शकतं, दॅट्स अ पार्ट ऑफ लाईफ. बट इफ दॅट इज द केस, इफ यू आर, जे कोणी ऐकत असेल हा व्हिडिओ, हा स्पेसिफिक एरिया, तर मला आवडून सांगायला आवडेल, डोंट वेस्ट टाइम, राईट अवे स्टार्ट ऑन वर्किंग ऑन प्रोफाईल. स्वतःला विचारा की मी काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तर लॉट ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग सर्व्हिसेस कंपनीज अवेलेबल इन द पुणे, इन इंडिया आणि इन वर्ल्ड वाईड. त्यांचे केस स्टडीज बघा, ते काय कन्सल्टेशन देऊ शकतात, ते कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, तुमच्यात त्याच्यापैकी काय आहे. फक्त जॉब बघितलं आणि मी त्यात मॅचअप होत नाही असं नाही होऊ शकत. त्याच्यामुळे कोणी देणार पण नाही. जस्ट थिंक अबाउट इट ना, जर मला माझी कंपनी आहे, 3 वर्षाचा एखादा कॅन्डिडेट माझं काम करून देतो, मी व्हाय वुड आय हायर फॉर 15 इयर्स. एक कॉमन सेन्सचा प्रश्न. बरोबर. याचं जर तुम्हाला लॉजिक कळालं ना, तर यू विल फाइंड अ वे. म्हणजे फाइंड आउट द पर्पज, द मीन्स विल फॉलो. सिम्पल. करेक्ट. सो आता सांगायला हा खूप मोठा एक वन ऑल्सो टॉपिक आहे, बट स्टार्ट लर्निंग, अंडरस्टँड युअर इंटरेस्ट, नेटवर्क विथ पीपल. लास्ट बट नॉट लिस्ट, हे सगळं करत असताना बिल्ड युअर पोर्टफोलिओ. आता पोर्टफोलिओची डेफिनेशन काय? वन ऑफ द गुड एक्झाम्पल, IT वाला देऊ, युट्यूब चॅनल तयार करा. करेक्ट. आय एम नॉट सेइंग पॉडकास्ट करा, बट शेअर युअर लर्निंग इन पब्लिक. इंस्टाग्राम हँडल करायचं, जे करायचं ते करा, शेअर इन पब्लिक, बिकॉज पीपल आर इंटरेस्टेड इन लर्निंग. यू कुड ट्राय आउट युअर टीचिंग ॲबिलिटीज. आणि ते शेवटी आपण जे कोणाला शिकवतो त्यास आपण स्वतः नाही शिकत, आपण येणारा लॉजिकल प्रश्नासाठी पण उत्तर शोधतो. म्हणजे नेक्स्ट लॉजिकल क्वेश्चन, वेन यू आर टीचिंग समथिंग, there will be a question, then you will answer. Again, there will be a next logical question, NLQ, next logical question. Correct. You to prepare for. ह्या सगळ्या प्रोसेस आपण खूप काही शिकतो, जे आपलं प्लॅन पण नसतं. ते तुम्ही ग्रो कराल आणि बी स्पेसिफिक. इट्स ओके, ऍक्सेप्ट द रियालिटी अँड मूव्ह अलॉंग. मेंटर शोधा. तर तुम्ही करिअरच्या 20 वर्षात असाल, असं नका वाटू मी कसं मेंटर शोधणार, 18 वर्षाला 20 वर्ष, असं नाही होत. लर्निंग इज लर्निंग, राईट. करेक्ट. तर सगळं झालं तर मग आपण सगळे देव बनलो असतो ना. बरोबर. मग मार्ग शोधा आणि मार्गक्रमण करा. करेक्ट. तर ह्यामध्ये मी हे सांगेल की जर आपल्याकडे काही नॉलेज असेल ना, तर आपण नॉलेज शेअर करायला पाहिजे. नॉलेज शेअर केल्याने काय होतं ना, की आपण कुठं चुकतोय किंवा कुठं काय करतोय ना, आपल्याला जसं की योगेशने मेन्शन केलं की जर आपल्याला कोणी क्वेश्चन केला, तर आपल्याला त्याचं अँसर जर नाही आलं ना, आपण ते अँसर शोधतो, अँसर फाइंड आउट करतो आणि ते स्किल बनून मग असंच जे काही डिस्कशन असेल किंवा पब्लिकली तुम्हाला येऊन थोडंसं करावं लागेल, पब्लिकली तुम्हाला लर्न करावं लागेल आणि तेव्हाच ऑपॉर्च्युनिटी होईल. आणि अजून परत मी मेन्शन करेल की जेवढे पण योगेशने मेन्शन केलं की त्यांच्याकडे जे टॉपमेट वरती बुक्स आहेत ते पण तुम्ही जाऊन रेफर करा. लिंक्डइन प्रोफाईल त्यांना फॉलो करा. खूप जास्त ते डेलीमध्ये अपडेट आहेत. डेलीमध्ये तुम्हाला काही ना काही ते टेस्टिंगच्या रिलेटेड किंवा नॉर्मल पण काय IT रिलेटेड तुम्हाला तिथे अपडेट्स येत राहतील. आणि सगळ्यात मेन म्हणजे जर तुम्ही IT वाला देवला सबस्क्राईब केला असेल तर तुम्ही IT वाला देव हा कोड यूज करून त्यांचं जे टॉपमेटला जे बुक आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग वर्ल्ड क्रॉसवर्ड पझल्स, हे बुक तुम्ही फ्रीली अवेल करू शकता. तर तुमच्यासाठी सगळं आहे फ्रीली, तुम्ही डायरेक्टली करू शकता. तुम्ही कुठले बुक्स रेफर केले का सॉफ्टवेअर टेस्टिंगला, किंवा कुठले बुक्स तुम्ही रिकमेंड कराल आपल्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना. आणि येस, तुमचे पुन्हा थॉट्स सांगा. ओके. सो हा प्रश्न आवडला मला बुक्स बद्दल, कारण की हा एक माझा आवडता प्रश्न. वेन आय कंडक्ट द इंटरव्ह्यू, ओके, की विच वॉज द लास्ट बुक यू रेड ऑन टेस्टिंग. ओके. बऱ्याचदा उत्तर नाही असतं किंवा फार फार ISTQB. अगेन नथिंग रॉंग, अगेन इट्स अ पार्ट ऑफ नॉलेज शेअरिंग थिंग, लाईक अवेअरनेस. सो मी रिकमेंड केलं बुक्स नक्की वाचा. व्हॉट एव्हर युअर स्पीड और मोमेंटम, तर तुम्ही फॉलो करा, बट बुक वाचणं अत्यंत गरजेची बाब आहे. तर ISTQB व्यतिरिक्त मी सांगेल की तुम्ही बुद्धा इन टेस्टिंग वाचा, प्रदीप सौंदरराजन यांचं आहे. त्यांचं अजून एक बुक गेल्या वर्षी लॉन्च झालं, लास्ट इयर आय गेस, ग्रोथ इन टेस्टिंग. Again, why I'm recommending his book, because he's a very well-known personality in the context of software testing domain. Okay. And most importantly, he's a hands-on tester as well as the CEO of a testing services company. Okay. So त्यांचा जो अनुभव आहे तो खूप वेगळ्या लेवलचा आहे, तो जाणून घेणं गरजेचं आहे. दुसरं एक बुक आहे जे खूप क्लोज टू माय हार्ट आहे, लिडिंग क्वालिटी.
ऑथरचं नाव मला विसरलो मी, बट त्यांचे एक हे क्राऊड सोर्स टेस्टिंग प्लॅटफॉर्म आहे. त्यांच्यातनं जो अनुभव आलाय तो त्यांनी त्या बुकमध्ये मांडलाय. सो ते मस्ट रीड बुक आहे, सगळ्यांनी वाचावं. क्वालिटी म्हणजे काय, म्हणजे तुझी माझी स्टेबिलिटी डेफिनेशन वेगळी असते, पण विच डेफिनेशन मॅटर्स द मोस्ट इज द एंड युजर्स डेफिनेशन. बरोबर. सो क्वालिटी नॅरेटिव्ह तुम्हाला डेव्हलप करायचे असेल स्वतःचे टीमचे, तर ते बुक नक्कीच रेकमेंड केलं मी. आणि अजून एक सांगायचं झालं तर अजाइल टेस्टिंग कंडेन्स म्हणून एक बुक आहे, ओके, बाय लिझा क्रिस्पिन अँड जॅनेट. सो ते एक बुक चांगलं आहे. मी ते वाचताना पण फीडबॅक खूप ठिकाणी ऐकलाय, कॉन्फरन्स वगैरे. जर तुमच्याकडे यांच्या काही लिंक्स वगैरे असतील हो, ना, मी मला share शेअर करतो. करा, मी फक्त डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करतो. सो सगळ्या बुक्स येईल. आणि येस, ऍट द एंड मी जसं तुम्हाला क्वेश्चन केला की तुमचे थॉट काय आता ऍट द एंड की सॉफ्टवेअर टेस्टिंग वरती. ओके, सो जे संगणक प्रणाली चाचणी हे खूप चांगलं क्षेत्र आहे, चांगलं डोमेन आहे. बी प्राऊड टू बी अ टेस्टर. तुम्ही जे करतात त्याच्यामध्ये तुम्ही खूप मोठं कॉन्ट्रीब्युट करतात. एक सॉफ्टवेअर चांगलं होण्यासाठी जे कॉन्ट्रीब्युशन लागतं डेव्हलपर, ते टेस्टरचं पण लागतं. सो फील प्राऊड अबाउट सॉफ्टवेअर टेस्टिंग. बी प्राऊड टू बी अ सॉफ्टवेअर टेस्टर. सो डोंट गेट इन टू द मिसकन्सेप्शन्स ऑफ मॅन्युअल ऑटोमेशन अँड द इन्फ्लुअन्स ऑफ AI. या गोष्टी पूर्वी होत्या, आजही आहेत आणि पुढे राहतील. फक्त टर्मिनॉलॉजी बदलतील, प्रॉब्लेम स्टेटमेंट्स बदलतील, पण इन नटशेल एक लक्षात ठेवा, वी आर पीपल, वी आर डेव्हलपिंग सॉफ्टवेअर फॉर पीपल, अँड ऍट द एंड ऑफ द डे दे आर गोइंग टू बी कन्झ्युम्ड बाय द पीपल ओनली. सो हे थेरी, हे कॉन्टेक्स्ट डीप जाऊन लक्षात घ्या. बाकी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असं नाही म्हणा, पण तुम्हाला दिशा नक्की मिळेल. थँक्यू सो मच योगेश की तुम्ही आलात आणि टेस्टिंगच्या रिलेटेड मला पण काही लर्न करायला भेटलं की काही गोष्टी आपल्याला थोड्याशा डाऊट क्लिअर झाले की आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग का करतो किंवा मॅन्युअल टेस्टिंग आपण का म्हणतो त्याला किंवा काय. आणि जे फ्रेशर्स असतील, जे एक्सपिरियन्स असतील, त्यांना पण समजलं असेल की यार मॅन्युअल टेस्टिंग आता मार्केटमध्ये राहील किंवा नाही राहील किंवा काय नाही. सो अकॉर्डिंगली हा जो काही पॉडकास्ट आहे त्याचे सगळे पॉईंट्स तुम्हाला जर आले असेल तर पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. बुक्सचे नाव सांगितले आहे डिस्क्रिप्शनमध्ये, मी सगळ्या लिंक्स प्रोव्हाइड करतो. तर गो थ्रू करा, लर्न करा आणि यस, जॉबला तुम्ही अप्लाय करू शकता. सो योगेश, थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि तुमचे सगळे जेवढे थॉट्स आहेत तुम्ही ते सगळे शेअर केले त्याबद्दल. आणि एक IT वाला देवकडून एक छोटंसं गिफ्ट तुम्हाला. अरे बापरे, एक छोटंसं गिफ्ट. आणि थँक्यू, धन्यवाद हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल. आणि हा सॉफ्टवेअर टेस्टिंग इज क्लोज टू माय हार्ट, नॉट जस्ट बिकॉज इन टू द प्रोफेशन, बट आय लव्ह व्हॉट आय डू. सो धन्यवाद वन्स अगेन. थँक्यू सो मच. अँड यस, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय. धन्यवाद.